राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीजवळ विमान अपघातात मृत्यू झाला। मुंबईवरून निघालेलं VSR कंपनीचं विमान 28 जानेवारी रोजी बारामती विमानतळाजवळ कोसळलं होतं आणि त्यानंतर हा अपघात की घातपात यावर चर्चा सुरू झाल्या। आमदार रोहित पवार यांनी तर या विमान कंपनीच्या कारभाराचे वाभाडे काढले। VSR कंपनीच्या गलथरपणाच्या कारभाराचे अनेक व्हिडिओ समोर आणत त्यांनी हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप केला। 4 पत्रकार परिषदा घेत त्यांनी या प्रकरणातल्या अनेक धक्कादायक गोष्टी समोर आणल्या। विमान अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी ते आक्रमकही झाले। VSR कंपनीचा विमान कोणीही वापरू नये यासाठी ते वारंवार आग्रही आहेत। मात्र असं असतानाच दिवंगत अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनीच या VSR कंपनीच्या विमानाने प्रवास केल्याचं समोर आलंय आणि त्यानंतर चर्चांना उधाण आलंय। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तर सोशल मीडियाच्या माध्यमातून पार्थ पवार यांच्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले। ज्या VSR कंपनीच्या विमान अपघातात 3 महिन्यांपूर्वी वडिलांचा मृत्यू झाला त्याच विमानात मुलगा जातो, त्या VSR कंपनीच्या चौकशीची मागणी करायची सोडून त्याच विमानात पार्थ पवार निर्धास्तपणे जातोच कसा, असा सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केलाय। अंजली दमानिया इतक्यावरच थांबल्या नाहीत तर त्यांनी सुनेत्रा पवारांचे OSD राम चोबे आणि विकास पाटील जे सरकारी अधिकारी आहेत आणि सरकारी पगार घेतात ते पुन्हा एकदा पवारांच्या घरासाठी काम करत आहेत। मी पुन्हा एवढ्यासाठी म्हणत आहे कारण हेच ते दोघे आहेत जे पुणे मुंडवा जमीन प्रकरणात पार्थच्या बाजूने उभे होते, तेव्हा ते अजित पवारांचे PA होते तर आता सुनेत्रा पवारांचे आहेत। प्रश्न साधे आहेत, सरकारी अधिकारी खासगी कामासाठी कसे जाऊ शकतात? चार्टर्ड फ्लाईटचे पैसे कुणाच्या खिशातून आणि VSRच्या त्याच विमानात पार्थ पवार बसले तरी कसे, याची प्रश्न जनतेला हवी आहेत, असं म्हणत अंजली दमानिया यांनी पार्थ पवारांवर टीकास्त्र डागले होते। दरम्यान VSR कंपनीच्या विमानातून प्रवास केल्यानंतर त्याहून काहूर उठवल्यानंतर पार्थ पवार यांनी या विमानातून प्रवास का केला याविषयी त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली आहे। आपल्या एक्स पोस्टमध्ये ते म्हणतात, मोदी बाग पुणे येथे पवार साहेबांना भेटण्यासाठी तातडीने पोहोचायचे असल्याने मी माझ्या कार्यालयाला विमानाची व्यवस्था करण्यास सांगितले होते। शेवटच्या क्षणी झालेल्या व्यवस्थेमुळे नकळतपणे VSR एव्हिएशनचे विमान माझ्यासाठी बुक करण्यात आले। विमानतळावर पोहोचेपर्यंत आणि विमानापर्यंत जाईपर्यंत हे विमान VSR एव्हिएशनचे असल्याची माहिती कोणतीही कल्पना मला नव्हती। ही केवळ प्रशासकीय पातळीवरील चूक होती। याची मी गंभीर दखल घेतली असून संबंधित विमान बुक करणाऱ्या एजंटशी असलेला करार आम्ही तात्काळ रद्द करत आहोत। तसेच माझ्या कर्मचारी वर्गाला आणि सहकाऱ्यांना अशा प्रकारच्या चुका पुन्हा होऊ नयेत यासाठी अधिक सतर्क राहण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत। VSR एव्हिएशन बाबत यापूर्वीची आमची भूमिका आजही कायम आहे। आमचा स्पष्ट विरोध आहे आणि पुढेही तशीच राहणार आहे। यावरून निर्माण केला जाणारा वाद पूर्णपणे निराधार, दिशाभूल करणारा आणि दुर्दैवी आहे। सत्य परिस्थिती समजून न घेता यावर राजकारण करण्याचा प्रयत्न योग्य नाही, अशी प्रतिक्रिया खासदार पार्थ पवार यांनी दिली आहे। दरम्यान आमदार रोहित पवार यांनी गेल्या काही दिवसांपासून VSR कंपनीच्या विमानांच्या सुरक्षेबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे। VIP व्यक्तींना या कंपनीच्या विमानाने प्रवास करू नये, ते असुरक्षित आहेत असे आवाहन रोहित पवार सातत्याने करत असतात। मात्र दुसरीकडे त्यांचेच बंधू आणि राज्यसभा खासदार पार्थ पवार यांनी त्याच कंपनीच्या विमानाने प्रवास केल्याने रोहित पवारांच्या आव्हानाला त्यांनी जुमानले नाही असा मेसेज गेल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे।